एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा जवळजवळ 7 महिने उशिरा जाहिरात निघाली आणि या सगळ्या उशिरा निघालेल्या जाहिरातीचा फटका ज्यांचं वय बसत नाही त्या मुला-मुलींच्यावर होतोय. आणि म्हणून काल बसून एमपीएससीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर आहेत. गेले 8-10 दिवस झालं सरकार दरबारी ही फाईल प्रलंबित आहे, की ही वयोमर्यादा वाढवण्यासंदर्भात. काल मुख्यमंत्री महोदयांना देखील मी काल रात्री विनंती केलेली आहे, की या संदर्भात तातडीनं लक्ष घालावं आणि 4 तारखेला परीक्षा आहे ती पुढे ढकलावी जेणेकरून या वयोमर्यादेचा विषय मार्गी लागेल. माझी आपल्या माध्यमातून देखील मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, की ताबडतोब हा निर्णय आजच्या आज जाहीर करा. हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर पुण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावर पोलीस दबाव आणतायत. त्यांचे मोबाईल कॉल काढून घेतले. टेलिग्राम चॅनेलवर त्यांचे जे व्हॉट्सअप होते किंवा ज्या गोष्टी होत्या त्या डिलीट करायला लावल्या. मला वाटतं ही कुठली लोकशाही आहे? तुम्ही तुमचे मोबाईल विद्यार्थी-विद्यार्थिनींचे काढून घेणार आणि त्याच्यावर त्यांचा चॅट या संदर्भातला डिलीट करणार. हे मला वाटते हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. जे भविष्यकाळात महाराष्ट्राची सेवा करू इच्छितात एमपीएससीच्या माध्यमातून त्यांच्यावर पहिल्यांदाच अन्याय आहे. त्यांच्यावर पहिल्यांदाच हुकुमशाही पद्धतीने वागणं हे महाराष्ट्राला शोभत नाही आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांशी माझा काल संपर्क मी केलेला आहे. त्यांनाही ही कल्पना दिलेली आहे, की ताबडतोब यामध्ये निर्णय घ्यावा आणि आता त्वरित या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा एवढी विनंती.